खडक आणि खडकांचे प्रकार. अ मधील डोंगर कशाचा बनलेला आहे? ब मध्ये काय केले जात आहे? तर क मध्ये आपणास काय दिसते? वरील तीनही बाबींचा एकमेकाशी काय संबंध असावा? अ आणि क या घटकांचा कशासाठी वापर केला असा? आपल्या परिसरामध्ये डोंगर आहेत. नदीपात्रातून जमिनीतून विविध प्रकारचे रंगांचे दगड गोळा करताना आपण पाहिले असेल. त्या दगडाचे निरीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला काही नोंदी सुद्धा मिळतात. दगड सापडलेले ते स्थान, दगडाचा रंग, दगडावर दिसणारी टिपके आणि त्यांचा रंग, दगडाचे वजन, अंदाजे तो हलका आहे किंवा जड आहे, दगडाचा कठीणपणा, ठिसूळपणा आणि मध्यमपणा आहे, दगडाची रचना, थर, पोकळेपणा, एक जिनसपणा, दगडाची सछिद्रता, अछिद्रता आणि सछिद्र म्हणजे काय. तुम्ही गोळा केलेले दगड त्या बाबतची माहिती नोंद शिक्षकांना खाली चर्चा करून दाखवायची आहे. भौगोलिक स्पष्टीकरणानुसार पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच शिलावरण कठीण आहे, तसेच माती व खडक यांनी बनलेले आहेत. आपण मागील इयत्तेमध्ये सुद्धा शिकलो आहोत. भूपृष्ठावर त्याखालील सुद्धा खडक आढळतात. भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेले खनिज यांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात. खडक नैसर्गिक प्रक्रियेतून तयार होत असतात. खडकांचे गुणधर्म व त्यामधील खनिज पदार्थांचे प्रमाण ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असते. खडकामध्ये सिलिकॉन, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोह खनिजे प्रामुख्याने पाहायला मिळतात. याशिवाय इतरही खनिजे पाहायला मिळतात. खडकाला दगड, पाषाण, आश्म, शिला किंवा शिळा अशा प्रकारे सुद्धा नावाने संबोधले जाते. खडकांचे प्रकार. निर्मिती प्रक्रियेनुसार खडकांचे 3 प्रकार पडतात: अग्निजन्य खडक, गाळांचे खडक आणि रूपांतरित खडक. पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये प्रचंड तापमान आहे, त्यामुळे त्या भागामध्ये सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. पृष्ठभागाच्या भेगामधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर येण्याचा प्रयत्न करतात, त्याला ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावारस, वायू, धूलिकण, राख इत्यादी बाहेर पडल्याने मूळ खडक तयार होताना पाहायला मिळतो. अग्निजन्य खडक. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या दरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस, मॅग्मा व भूपृष्ठावर लावारस थंड होऊन त्याचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात. अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्याने त्यांना मूळ खडक असे सुद्धा म्हटलं जातं. बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण व एकजिन्सी पाहायला मिळतात. हे खडक वजनाने देखील जड असतात. अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म पाहायला मिळत नाही. महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनलेले आहेत. अग्निजन्य खडकामध्ये बेसाल्ट हा खडक प्रमुख खडक पाहायला मिळतो. प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे. ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून हा तयार झालेला आहे. तो सछिद्र असतो, म्हणजे त्याला छिद्र असतात. त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगताना पाहायला मिळतो. रामायणामध्ये आपण एक कथा ऐकतो की हनुमानने काही जे दगड होते ते पाण्यावर तरंगणारे होते, तर हे दगड सुद्धा प्युमिस खडकाचे बनलेले असावेत. महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यावर तळी किंवा हत्तीखाने आढळतात. वास्तविक हे दगडांचे खाणींचे खड्डे आहेत. या खाणीतून काढलेल्या दगडांचा उपयोग किल्ल्याच्या बांधकामासाठी केला जातो. त्यामुळे खाणीमुळे तयार झालेल्या खड्ड्यामध्ये पाणी साठवून तळी निर्माण करण्याचं कार्य केलं जातं. तापमानात काही गाळाचेही खडक असतात. गाळाचे खडक तापमानात सतत होणाऱ्या फरकामुळे खडक फुटतात. खडकामधून पाणी झिरपल्यामुळे खडकामधील खनिजे विरघळतात. अशा प्रकारे खडकांचे अपक्षय होऊन खडकांचे बारीक तुकडे होतात. या खडकांचा भुगा होतो. नदी, हिमनदी, वारा प्रवाहाबरोबर बारीक कण सखल प्रदेशाकडे वाहूनही नेल्या जातात. त्यांचे एकावर एक असे थर साचतात. या संचयामुळे खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो. त्यामुळे थर
एक संध होतात, त्यातून गाळांचे खडक निर्माण होताना पाहायला मिळते. गाळाच्या खडकांना स्तरित खडक असे म्हणतात. स्तरित खडकामध्ये गाळांचे थर स्पष्टपणे दिसतात. गाळांचे थर एकमेकावर एक साचताना काही वेळेस त्या थरामध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतीचे अवशेष आढळतात. त्यामुळे गाळांच्या खडकामध्ये जीवाश्म आढळतात. जीवाश्म इंधन हे खूप वर्षापासून जमिनीमध्ये जे काही जीव असन त्यांचे आश्म कुजल्यामुळे तयार झाले आहे. खडक वजनाने हलके असून ठिसूळ असतात. सर्वसाधारणपणे गाळाचे खडक हे छिद्र असलेले असतात. वाळूंचे खडक, चून खडक, सेल खडक, प्रवाळ हे गाळांचे खडक आहे. गाळाच्या काही खडकामध्ये कोळशांचे थरही आढळताना पाहायला मिळतात. जीवाश्म गाडलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषावर प्रचंड दाब पडल्यामुळे ते जसेचे तसे गाळात उमटतात. ते कालांतराने घट्ट होतात. यांना जीवाश्म असे म्हणतात. जीवाश्म अभ्यासाने पृथ्वीच्या त्या त्या काळातील जीवसृष्टींची माहिती मिळायला पाहायला मिळते. रूपांतरित खडक पृथ्वीच्या ज्वालामुखी उद्रेक व इतर जमिनीच्या हालचाली सतत घडत असतात. या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्थलांतरित खडक मोठ्या प्रमाणावर दाब, उष्णता व प्रक्रियेतून जातात. परिणामी या खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. मूळ खडकातील स्फटिक पुनःस्फटिकीकरण करण्याचं कार्य करतात. म्हणजेच खडकांचे रूपांतरित होते. अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असं म्हटलं जातं. रूपांतरित खडकामध्ये जीवाश्म आढळत नाहीत. हे खडक वजनाला जड व कठीण असतात. खडकांचे रूपांतरण सोबत दिलेल्या तक्त्यानुसार पाहायला मिळते. अग्निजन्य खडक हा खडकांचा प्रकार आहे. तर ग्रेनाइट, त्याचबरोबर नीस खडक, अग्निजन्य बेसाल खडक, तर ॲम्फिबोलाइट, स्तरित खडकमध्ये चून खडक आणि संगमरवरी, तर स्तरितमध्ये कोळसा आणि हिरा, तर स्तरितमध्ये वाळूचा खडक आणि क्वार्टझाईट, स्तरित खडकामध्ये पंकाश्म सेल व स्लेट अशा गोष्टींचा सुद्धा समावेश होताना पाहायला मिळतो. वेगवेगळ्या खडकांमुळे वेगवेगळे कार्य घडत असतं. त्या कार्यामुळं त्या खडकांना मान मिळत असतो. दगडी कोळशावर प्रचंड दाब पडल्याने तसेच तेथे उष्णतेमुळे त्याचे रूपांतरण होते. हे कोळशाचे रूपांतरण हिऱ्यामध्ये झाल्याने त्याची किंमत वाढते. कोळसा आपण जाळतो, हिरा आपण दागिन्यामध्ये वापरताना पाहायला मिळतो. आग्रा येथील ताजमहाल हा संगमरवरी खडकाने बांधलेला आहे. हा रूपांतरित खडक आहे. हा दगड राजस्थानमधील मकराना येथील खाणीतून आणलेला होता. मध्य प्रदेशात भेड़ाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमरवरावर खडकाचे असल्याचे लक्षात आले. सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी व पौर्णिमेच्या रात्री ते तट उजळून निघतात. हे दृश्य फार मनमोहक म्हणून पाहायला मिळते. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या खडकांचे वितरण आकृती 7.5 मध्ये दिलेले आहे. नकाशाच्या आधारे बेसाल्ट शिवाय इतर कोणकोणते खडक इथे आढळतात तेही पाहायला मिळतात. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्वालामुखी तयार झालेला बेसाल्ट खडक फार मोठ्या प्रमाणात प्रदेशात पसरलेला आहे. तर ग्रेनाइट हा खडक राज्यात पूर्व भागामध्ये दक्षिण कोकणामध्ये आढळतो. जांबा खडक हा दक्षिण कोकणात आढळतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राज्याच्या पूर्वेस व दक्षिण कोकण येथे खाणीचे व्यवसाय चालताना पाहायला मिळतात. बेसाल्ट खडकाच्या विस्तीर्ण थरामुळे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये खनिज संपत्तीचे मोठे आणि फारसे साठे आढळून येताना पाहायला मिळतात. या साठ्यामुळे महाराष्ट्रामध्ये काही प्रदेशामध्ये वेगवेगळ्या भागांना महत्त्व सुद्धा प्राप्त झालेले आहे. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा कवितेतील ओळीत महाराष्ट्रांचा कणखरपणा सांगताना कवीच्या मनामध्ये या खडकांचं सुद्धा रूपांतर आलं आहे. अजितला शिल्पकलेची आवड आहे. त्याला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे शिल्प तयार करायचे आहे. अग्निजन्य व स्तरित रूपांतरित खडक यापैकी कोणत्या खडकांचा उपयोग त्यांना करता येईल त्यांची मदतीने तुम्ही जाणून घेऊ शकता.
जांभा खडक हा महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी भागामध्ये जांभा खडक आढळतो. हा खडक विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो. खडकांचे प्रकार समजणे, खडकांचा वापर समजणे, तर महाराष्ट्रातील प्रमुख खडकांचे वितरण व निर्मिती यावर लक्ष देणे, खडकांच्या प्रकाराची तुलनासुद्धा नोंद करून ठेवणे किंवा नवीन खडक काही आढळून आल्यास त्याबद्दलची माहितीही गोळा करणे हे मूलभूत कारण किंवा घटक मानले जातात.